गाइस, आई एम श्री गायकवाड. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी चाललो आहे पुण्याला परत एकदा कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत. सो मयूरला मी सांगितलं होतं मी येणार नाही, तर त्याची रिॲक्शन बघू. इन शॉर्टमध्ये आता मी ब्लॉग पुढं थोडं पोस्टपोन करतो, बघूच. तर गाईस, प्लॅन अनसक्सेसफुल, कारण जान्हवीने आमचा प्लॅन फ्लॉप केला, म्हणजे माझा स्पेशली. मी येणार नव्हतं म्हणून सांगितलं, पण तिने सांगितलं मी तुला कॉल करत होतो म्हणून. जाऊ दे, सोडा, पुढचा ब्लॉग बघत राहा. सगळे आलेले आहेत ह्या प्रकारे. हे बघा आमच्या क्रांती मॅडम का बोलत नाहीत काय माहित नाही. आल्या आल्यापासून तोंड इग्नोर करतात ते. का बरं? झालं ना ब्रेकअप आता तुझा? चालू आहे अजून? काय नको सांग, तू ब्लॉगर आहे म्हण, माझं चॅनल दाखव, विषय संपला. मेट्रो आलेली ह्या प्रकारे. आता जाणार आहे याच्यात आम्ही मेट्रो. आम्हाला दोघांना जागा काय भेटलेली नाहीये. सगळीकडे तसंच आहे आमचं, दुसरं काय नाही आहे का नाही. हे भाऊ लोक बसलेत बघा. उठ ना, जागा दे ना. उठ उठ उठ, पटकन उठ. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. गाईज, मी तर शेवटी बसलो, भावाला काय जागाच भेटली नाहीये. यही नहीं, अभी और सुनिए. अरे तेरे को मालूम है क्या स्लीपर बेल्ट रहता है? चोपडे झोप नाही झाली का तुझी? कबड्डी चॅम्पियन आहे. भावाला शेवटी जागा भेटली. पळापळी बघा, पळापळी बघा. चला पटकन, टाइम नाही. पुणे पण काय कमी नाही, मुंबईत झाली आहे अर्धी. तर सगळं भरलं, एलिव्हेटर वगैरे. टाकलं होतं शॉर्ट. गाईज, एखाद्या वेळेस पायरीने गेले असते लोक, लिफ्ट साठी थांबलेत किती जण. पहिल्यांदा चढलेत का? इतना आनंद अरे फादर बघतो माझा ब्लॉग, असं करू नको. फॅमिली चॅनल आहे. ए क्रांती, फॅमिली चॅनल आहे ग. तेरा काय रे? तुझं काय का? तुझं काय शेमडे? थांबलो होतो मागाशी आणि थांबून मजा आली. आणि आता वरती चाललोय आम्ही. काहीतरी बोल ग, तुला दाखवतोय मी. हा, पुढं सबस्क्राईब. गाइस, इथं थांबलेलो. सबस्क्राइब बोल रहे हो? सब्सक्राइब करो. हाँ, ऐसे ठीक से बोलो. क्या बोल उस क्रांति जानवी सब्सक्राइब बोल. क्या ब्लॉगर? उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. सस्ते तो सस्ते कौन से तो है ना, सस्ते तो है ना. सिद्धांत का पहला ब्लॉगर तो है. सुनना, अभी सस्ता हूँ, आगे महंगा हो जाओगा. तब पहचानेगा ना, नहीं नहीं. फिर बड़ा हो जाओगा ना. लेने को नहीं आओगी. एग्जिट करने का ना.
एक्झिट करायचं. अयो ब्लॅक ब्लॅक झालंय सगळं. काय म्हणले? हा एक्झिट करणे का नाही. तर गाईज हे तिकीट असं गजब बेइज्जती है. फाटलं तर तुला शिट. तिकीट तिकीट तिकीट. हा मग मी परत तिकीट काढल. काय गाईज असं तिकीट भेटलेलं. तारीख वगैरे सगळं मेन्शन असतं. हे स्कॅन करावं लागतं आपल्याला तिथं. इथे स्कॅन करावं लागतं. पण आपल्याला एक्झिट करायचं आहे आता. सो मी इथं फक्त हे प्रेस करेल. स्कॅन नाही हो रहा. तर ग्रीन लाईट लागती. हा सही बोले तू. नहीं तो वो फटका देता है. फटका देत आहे का? अरे हम लोग एक दिन बिना तिथली वॉच बघा अशी प्रकाराची काय असते. हा होय तो माझ्या तिकीट कितीला भेटला इकडे बघ. आम्हाला 30 रुपयाला भेटले. 30 रुपीज. कुठून ते कुठून घेतली? फ्रॉम पिंपरी टू सिव्हिल कोर्ट. हा आणि आम्ही आज राहू दे तर गाईज कॉलेजमध्ये आज आम्ही चिकन खाणार नाहीये. सो चिकन नाही खाणार बाबा जान्हवीसाठी. गणपती बाप्पा को चलता नहीं चलता. नाही गाईज मस्करी करतोय. व्हेजच खाणार आहोत. काल चिकन खाऊन झालंय नाही. ऐक ना सिनेमॅटिक काढ ना मायरे. सिनेमॅटिक काढ ना. सिनेमॅटिक काढ ना. गाईस आम्ही दोघं भाऊ साराने चेचन एक खाऊ. साराने चेचन एक खाऊ. अरे झालं की आता का देती. तर गाईस ही आमची क्रांती. ही जरा फेमस पर्सनॅलिटी आहे त्यामुळे मी हिला सारखं दाखवतोय का बाबा. अनकम्फर्टेबल नाही होऊन दिलं. तिचं म्हणणं होतं त्यांच्यासोबत पण बोल. ते नवीन आहेत आम्हाला आम्ही त्यांना नवीन आहे. सो कम्फर्टेबल त्यांना पण वाटते. थोडं बोललो त्यांच्यासोबत. आहे का नाही. बरोबर केलं ना मी. बरोबर केलं ना. चुकीचं केलं का मी. काय चुकी झाली सांग. पळती काय. तर गाईज आम्हाला इथून तिकीट घ्यायचं आहे परत. कारण तिथून आम्ही एस चॅनल आहे भावा. सॉरी काका. गणपती बाप्पा मोरया. अरे हो शिका तुझं नाही होते. तू नाहीस इथं. तर गाइस परत एंटर करतो आम्ही. अरे तू लाइन के आगे थी इसके वजह से नहीं हुआ. कशी आम्ही एक्झिट केलं होतं पण आता एंट्री करून आम्ही परत दुसऱ्या. क्या आपके घर में आपकी इज्जत है सच सच.
गाईज जागा पकडण्यासाठी आम्ही कष्ट करतोय आणि हे आमचे मित्र लोक. चला पहिलं आता जागा पकडू आपण पटकन. तर फायनली आम्ही पुण्याच्या मेट्रोला पोचलो, म्हणजे पुण्यात पोचलोय मेन. आणि इथून आम्ही चालत जाणार आहे. आणि इथंच समोर एकदम ऑपोजिट शनिवारवाडा आहे, जसं मी पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं. पण ह्या वेळेस कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत चाललो आहे. ते आपले मित्र होते जिगरी एकदम जाम बिल्लू सगळं. ही आमची जान्हवी मोरवाडीत राहणारी, मोरांच्या वाडीत राहणारी. हे ना जान्हवी, मोर दिखे क्या उधर तेरे को? साले मिलती याच्यात, साले बिले मग नाम की चीज होती है जैसा. नाश्त्यासाठी स्पॉट बघतोय आम्ही. तर असं बघतोय, ठरलंय की शनिवारवाड्याची इथे चौपाटी आहे. सो तिथे खाल्लं तर खायचं. कन्फर्म नाही आहे, कन्फर्मेशन देतो थोड्या वेळात तुम्हाला. तर गाईज पोचलोय आपण शनिवारवाड्याची. इथं आपला इंडियन फ्लॅग पण आहे. तर गाईज परत एकदा आपल्याला ऑक्सिरीजचा अडचण दिसायला भेटते. ऑक्सिराज ते याच्यामुळं नाही का एकदम बॅनर्समुळं इतकं कंजेस्टेड वाटते ना जागा. गर्दी वाटते खूप. पोलीस मदत केंद्र काहीच इथून सुरुवात होईल. नेहमीची जागा आमची चौपाटी. सो इथे चालू आहे नेहमीची जागा, म्हणजे इथं आले की दरवेळेस आम्ही इथे येतो. सो यू. आणि हे मस्त सजावट, इथं डेकोरेशन केलं आहे मस्त. आमचा दणदणीत पोपट झाला आहे. सो पुढची जागा बंद होती, चौपाटीच बंद होती गाईस. आता दुसरी जागा बघतोय आहे का नाही. सॉरी भावा, भूक लागली, सॉरी भावा, जाऊ दे. ए नम्रता, अरे बाई तू पुढं बघ. अरे हे आहे शनिवारवाड्याची बॅक साईड. सो इथून रस्ता आहे जायला दगडूशेठला. बट आम्ही पहिलं खाण्यासाठी जागा बघतोय. सकाळपासून कोणी खाल्लं नव्हतं काय. सो त्यामुळे नाश्त्याला खिचडी घेतली. या पोरांनी पोळे घेतलेत आणि 2 मिसळी फौजी. आम्ही पहिलं भाऊ साहेब रंगारी गणपती ट्रस्ट पहिलं इथून जाऊ आम्ही, मग नंतर हळूहळू सगळेच बघू. त्या दिवशी हाच गणपती नीट बघायला भेटला नव्हता, आपण आलो होतो तेव्हा. सो हा आहे श्री आझाद हिंद मंडळ. सॉरी गाईज. हा आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे. सो बघू शकता तुम्ही. त्या दिवशी हा गणपती बघितला नाही आपण, कारण उशीर झाला होता आपल्याला खूप. त्यामुळे छोटीशी लाईन, मोठी नाही. रात्रीपेक्षा थोडी कमी आहे गर्दी, हाय का नाही? तुला कसं माहिती? तू रात्री आलीस का? हो आली ना. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह. किती भारी आहे ना. आईज आलोय परत आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई म्हणतो, हलवाई गणपती. सो रात्रीचं वेगळंच मजा येते. वातावरण पण थंड असतं, क्लायमेट वगैरे. आणि आता एकदम उन्हाचं चाललोय आपण. सो थोडी गरमीमुळे त्रास होतोय, ठीक आहे. इथे छोटा गणपती असतो, पण काम चालू आहे बहुतेक पेंटिंग वगैरे. एवढं आहे का? चल ना मग. अरे इकडे नसतो का? दुपारची गर्दी जरा कमी वाटते. रात्री खूप गर्दी होती, जायला रस्ता वगैरे नव्हता. ह्या दुपारची गर्दी कमी आहे. विजिटिंग यू मस्त दुपारसाठी. बाहेरूनच चाललोय आम्ही दर्शन करून, कारण हँडला उशीर होतो. सो यू परत एकदा गणपती बाप्पा. सस्ता फोटोशूट गोइंग ऑन हियर. आम्ही इथं राहिलोय आणि हे लोक गेलेत पुढे. न सांगता गेलेत गाईज ते पुढं. गाईज गायडर हो का यांचा? मी पैसे पण घेतो यांच्यापासून. हे हॅलो, हाऊ आर यू? यू लुकिंग व्हेरी पांढरा. हा
तर आईज आम्ही रस्ता चुकलो थोडासा. मंडईचा राजा तिकडे म्हणजे शारदा गणपती. त्याला माहिती नव्हतं काही. हा म्हणजे चुकलो थोडा रस्ता, माफ करा, टुरिस्ट आहे मी, सो होती चुक. तर गाईज परत आपण आलोय नवसाच्या गणपतीला. ते 2 एलिफंट आहेत ना, ते वेगळंच फील देतोय पूर्ण सेटअपला. आणि मोठे असे गणपती भारी, एकदम रिअलिस्टिक वाटतं ते. आपण आतमध्ये जाऊ या नाही जाऊ सांगता येत नाही, बट दर्शन तर करून जाणार आहे. यो बघा एकदम शिवाय देऊ नका. हा चल 1 2 3 यो गेला माझा काढ. चल मी पण प्रयत्न करतोय आता. गेला चल. आईज परत आलोय नवसाच्या गणपतीला. आपण दर्शन घ्या व मातृभावकाने दर्शन घेऊ द्या. पोलिसांच्या सूचनांचे पालन करा. मंडळाच्या कार्यकर्त्यांना व पोलिसांना सहकार्य करा. दर्शन घेत हळूहळू पुढे चालत राहा. सेट आम्हाला मोदक खायचंय तर आम्ही खाऊ शकत नाही. कोण नसतं तर नक्कीच नेला. ग्रुप में कौन ना कौन रहते ये स्नैप लावा स्नॅप कीडा लावर. मंडई आली आता इथं शारदा गणपती. काय आलं? चप्पल चप्पल टूट गई. क्या हो गया? चप्पल टूट गई. तू हीच बोल रही कॅमेरा दिखा इसलिए दिखा रहा मैं. शारदा गणपती पण बघितला नव्हता त्या दिवशी. आज सगळेच गणपती आपण बघू जे बघितले नव्हते ते. आणि ही आहे मंडई, भाजी मंडई आहे. आणि इथे असं डेकोरेशन मस्त केलेलं आहे यांनी. शारदा गणपती असं नंदी बघायला भेटतो आपल्याला समोर. नंदी बघितल्या समोरच आपल्याला शारदा गणपती बघायला भेटतो. सो हा आहे शारदा गणपती. हा गाईज खूप सुंदर अशी मूर्ती आहे. गाईज मस्त बाहेर असं ऑक्सिरीजची बॉटल पण लावलेली आहे. गाईज मस्त ऑक्सिरीजची बॉटल वगैरे डेकोरेशनला बघायला भेटते तुम्हाला. मस्त आहे. हा आहे तुळशीबागचा गणपती. तुळशीबागचा गणपती आमचा झालेला आहे दर्शन करून. कावरे इथं थांबलोय आम्ही, सॉफ्टी घेतोय. मायरे मला आपलं मिक्सा कशी तिकडे थांबलेलो समोर, तर थांबून दिलं नाही दुकान दिसते म्हणून. आम्ही इथं सावलीत थांबलोय मस्त. ह्या मॅडमनी चप्पल घेतली बघा, नवीन लग्नात चालू. वॉच पण घेतली लग्नात चालली. आणि मी ही वॉच घेतली 200ला भेटली. बघता 150 सगळेजण या गाईच घ्यायला. आणि ह्यांनी पण घेतले. काय घेतले दाखवा तुम्ही. तू काय पण कर पण मोबाईलची मस्ती करू नको. आता कुठेतरी पोहोचलाय, ऑर्डर घेवलाय. टाइमपास करत होते. काय करतो मग. चॉकलेट प्लस व्हॅनिला घेतलाय मस्त. गाईज आता आम्ही तांबडे जोगेश्वरीला. डेकोरेशन मस्त. विकास मंडळ उगाव चालू 12 ज्योतिर्लिंग गणपतीला. सो इथून फक्त 1 किलोमीटर आहे ना, फक्त आणि मी विचारलं 1 किलोमीटर आहे ना. हो चालून आम्हाला एक म्हणजे मित्राला कॉल करून एक हॉटेल भेटलाय, तिरंगा आणि संदीप. बघू ह्या दोन्हीपैकी. आणि इथं 12 ज्योतिर्लिंग गणपती आम्ही शोधतच आहो. रस्ता बघतोच आहे. अजून किती 500 मीटर. हो साडे. गाईज आम्ही इतकं पुढं आलोय. तिथं नको बसूय. हत्ती आला एंडवर. किती लांब आहे बघा गाईज, तुम्हाला दिसत असते. दिसतंय का कोण. दिसते
किती लांब आहे तर आम्ही इतकं पुढं चालत आलोय. अरे पाणी पडलं वाटतं. लग्नाची वरात आली. तर गाईज आता आम्ही आलोय नवनाथ अचानक तरुण मंडळ अध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे. गाईज हो गाईज हेमांग शंकर गणपती बाप्पा म्हणजे तिकडे पण आहेत सगळे. गणपती बाप्पा त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ पूर्णेश्वर. गाईज मस्त तलाव आहे. फिशेस पण आहेत. फिश दिसणार नाही गाईज. इथलं पण डेकोरेशन मस्त आहे. नाव बघतो मी एखाद्या वेळेस माहिती. कशी तरी एक रिक्षा भेटली आहे आम्हाला. जायचं वैशाली हॉटेलला जेवायचं आहे. हॉटेलचं आम्ही रेकॉर्ड केलं. शेवटी एक रिक्षा पाठवली पुढं ओला करून. आणि एक ते म्हणतात तिघं जण. आणि एक चौक आहे त्यामुळे चौकामुळे तिथं पोलीस असल्यामुळे जाता येत नाही घेऊन त्यांना. तरी ऍडजस्ट करून चाललोय आपण 4 जण. कंडला आहे खरं तर. आणि डायरेक्ट आम्हाला एफसीला जायला लागतंय. खूप कष्ट चालले. खूप चाललोय आज आम्ही. विचारच करू नका तुम्ही इतकं चाललोय. तुम्ही पुढच्या वेळेस येताना गाडीवर या. सजेशन. गाईज इथला व्हिडिओ बघा तुम्ही हे एन्जॉय करा. तर गाईज आता इथून आम्ही वैशाली हॉटेलला चाललो आहे. एफसीला आहे कारण इथं सगळे खानवळच आहेत. मोठे हॉटेल्स भेटत नाहीत. आणि कमीत कमी आम्ही 12 जण आहेत. 11-12 जण. सो त्यामुळे मोठं हॉटेल पाहिजे आपल्याला. असे खानवळ आहेत मटन स्पेशल. आणि आता तर गणपती बाप्पा आले सो व्हेजच पाहिजे सगळ्यांना. त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. आम्ही तिघच राहिलो. बाकीच्यांना पाठवले पुढं आम्ही. सो वी आर ऑन द वे टू द एफसी. स्वॅगनची गाडी बघा. कशी गाडी आहे ती. पळत आम्ही कव्हर केलंय. खूप कष्टाने आमचा दिवस चाललाय आज. भाई आपण बाहेर आतमधून चाललो पाहिजे होतं. चांगले बाई हा मग इथंच आहे स्टेशन. मी मगचपासून मग आपण इथंच होतो त्यावेळेस. मग इकडेच जायला पाहिजे होतं आपल्याला. आपण गाईज आम्ही आलो ब्रिजवरती. सो इथेच मेट्रो आहे. जेवण वगैरे करून मग डायरेक्ट पोचलोय आम्ही ह्या प्रकारे एफसीला. आता इथून तरी आम्हाला 200-300 मीटर आहे वैशाली हॉटेल. सो बघू शकता तुम्ही गर्दी एफसी रोडची. घेतलं वडा. ह्यांनी मसाला चीज वगैरे तेच घेतलं. पण मस्त वडा खाऊन. तर मेट्रोने काय येत नसतोय मी. खूप चालावं लागतं. आणि फायनली झालंय आमचं सगळं. तिकीट घेतलंय आम्ही एंट्रीचं. परत चाललोय. इधर से ही घ्या. अरे कुठून आहे बघ ना. आम्ही कोणतरी तिकीट देऊन गेलंय आम्हाला.